सन्माननीय आपले लोकप्रिय खऱ्या अर्थानं नेते म्हणून आपण ज्यांना म्हणत असतो अर्थातच छोटम शेठ यांचं स्वागत करायची विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते एक पुष्पगुच्छ देऊन आणि जोरदार टाळ्यांच्या स्वागतामध्ये छोटम शेठ यांचं स्वागत झालं पाहिजे। नक्कीच आपण पाहतोय खऱ्या अर्थानं खेळाडूंच्या पाठीशी हे नाव नेहमी आणि नित्य नियमानं उभं असतं। त्यांच्या समवेत आपण पाहतोय त्यांना सन्मान चिन्ह सुद्धा दिलं जातंय। आज आपण पाहतोय आदिवासी खऱ्या अर्थानं समाजाचं कौतुक करावं तितकं कमी आहे। नंतर आपण पाहतोय त्यांच्या समवेत असणारे भगवान नाईक यांचं देखील यथोचित मान सन्मान तिथे केला जाईल। विनंती असेल अतिशला नयनला की आपल्या शुभ हस्ते तिथे यथोचित मान सन्मान झाला पाहिजे, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे। कारण का हा आधुनिक मी म्हणतो की हा आधुनिक आदिवासी खऱ्या अर्थानं समाज आहे। हा समाज कोणत्याही क्षेत्रात आता कमी पडत नाहीये। आपण पाहतो एकदा जोरदार टाळे यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत मित्रांनो। कारण का ही नावं आहेत ना ही फक्त नावापुरती नसतात मित्रांनो, ही नावं आहेत आपल्याला आपण पाहतोय आपला प्रेरणा देण्याचं। रोहिदास नाईक सन्माननीय रोहिदास नाईक यांचं सुद्धा स्वागत झालं पाहिजे असं विदेश नाईक यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नक्कीच व्यासपीठावरती उपस्थित अशा मान्यवरांचं आपण स्वागत करून घेऊया। एकदा जोरदार टाळ्या यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो झाल्या पाहिजेत कारण का हे देखील आपल्या पाठीशी उभे आहेत। तदनंतर सन्माननीय अशोकजी थळे यांचं देखील स्वागत व्यासपीठावरती करूया कारण का आज छोटम शेठ यांच्या खांद्याला खांदा लावून अशोक शेठ देखील कार्यरत असतात। आज जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांच्या देखील माध्यमातून केला जातो। आपण पाहतोय दिलीपच्या माध्यमातून दिलीपच्या शुभ हस्ते आज आपण व्यासपीठावरील उपस्थित खऱ्या अर्थानं अशोकदादांचं स्वागत करतोय एकदा जोरदार टाळ्यांच्या स्वागतामध्ये। तदनंतर व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय विठ्ठलजी नाईक यांचं देखील स्वागत झालं पाहिजे। विनंती असेल जयेंद्र याच्या शुभ हस्ते विठ्ठलजी साहेबांचं स्वागत करायचं आहे। एकदा जोरदार टाळे यांच्यासाठी सुद्धा मित्रांनो झाल्या पाहिजेत कारण का तदनंतर सन्माननीय अर्थातच ग्रुप ग्रामपंचायत जिराटचे सरपंच आणि उपसरपंच अर्थातच महेश माने यांचं स्वागत विनंती असेल हर्ष नाईक याच्या शुभ हस्ते आपण करून घेऊया। आपण पाहतोय मग छोटम शेठ यांच्या सोबतीने नित्य नियमानं हा माणूस उभा असतो। आज तो देखील आपण पाहतोय क्रिकेटच्या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली असते त्यांच्या देखील माध्यमातून। तदनंतर रवींद्र म्हात्रे अर्थातच सर्वांचे लाडके मामा आणि त्यांचं स्वागत करून घेऊया। आपण पाहतोय यस विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हर्ष नाईक यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय रवींद्रजी म्हात्रे यांचं शुभ स्वागत केलं जाते व्यासपीठावरती। स्वागत आपले देखील शुभ स्वागत झालं पाहिजे। यथोचित मान सन्मान आहे ना मित्रांनो, अतिथी देवो भव असं म्हटलं जातं व्यासपीठावरती। मंडळाचे आधारस्तंभ सिद्धिविनायक श्री सिद्धिविनायक गणेश मंडळाचे विनंती असेल की आपला देखील यांचा देखील यथोचित मान सन्मान झाला पाहिजे। एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत कारण का आदिवासी हा समाज आहे हा आपण पाहतोय कोणत्याही क्षेत्रामध्ये कमी पडत नाहीये। त्यानंतर आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेचं थोड्या अंशी का होईना मनोगत भगवान नाईक यांना करतो विनंती असेल। धन्यवाद। श्री सिद्धिविनायक आदिवासी क्रीडा मंडळ झिराड आयोजित भव्य
नाहीत आणि हे फक्त करून करून दाखवणार तर फक्त एक आदिवासींचा नेता छोटम शेठ. आणि म्हणूनच असं हे खेळाडू वृत्ती आपल्या प्रत्येक खेळाडूंनी दाखवायचं आहे. आणि मी आभार व्यक्त करतोय की सिद्धिविनायक आदिवासी क्रीडा मंडळाने या पूर्ण रायगड जिल्ह्यातील हे 40 संघांना इथे आमंत्रित केले आहे. आणि एवढ्यासाठीच इथे जे पूर्ण रायगड जिल्ह्यातील जे खेळाडू इथे उपस्थित राहिले त्यांना सुद्धा वाटेल की हे ग्राउंड कसं आहे याच्यासाठीच. कारण वेटिंगला सुद्धा सेट 15 संघ जवळजवळ होते अजून येणारे. आणि म्हणूनच आपण प्रत्येक खेळाडूने खेळाडू वृत्ती दाखवा म्हणून इथेच थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. हॅलो चेक. निखिल 2 नियम पोचवतोय बघा, लक्ष द्या. दोन्ही खेळणारे संघ पंचांसाठी फक्त रिव्ह्यू आहे. दोन्ही संघांना कोणताही रिव्ह्यू दिला जाणार नाहीये. अगदी ऑफिशियल पंच आहेत ते तिकडे रिव्ह्यू घेऊ शकतात त्यांना वाटलं तर. आणि त्याच्यानंतर बॉल जर इकडे गहाळ झाला तर शेवटच्या ओव्हरपर्यंत जरी गेला तरी खेळण्यासाठी नवीन चेंडू वापरला दिला जाईल. ओव्हर टू यू निखिल. येस येस, थँक्यू सो मच. आपण पाहतोय किंबहुना या क्रिकेटच्या स्पर्धेची प्रमुख उपस्थिती म्हणून आपण ज्या व्यक्तीकडे किंबहुना या व्यक्तीकडे एका वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं त्यांचं मनोगत आज या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी नक्कीच व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा होती. विनंती असेल छोटम शेठ यांना आपले 2 शब्द प्रेरणादायी या सर्व खेळाडूंसाठी. थँक्यू. आज श्री सिद्धिविनायक आदिवासी क्रीडा मंडळ जिराडच्या वतीने ही नाईट टुर्नामेंट आयोजित करण्यात आलेली आहे. मी सर्वात प्रथम ह्या सर्व होतकरू जे नाईट किंवा डे टुर्नामेंट खेळणारी आमची जिराडची आदिवासी जी मुलं आहेत त्यांनी एक संकल्प माझ्यासमोर ठेवला की आम्हाला यावेळेला जिल्ह्यातील सर्व संघांना बोलून ह्या नाईट प्रकाश ज्योतामध्ये सामने खेळवण्याची आम्हाला संधी उपलब्ध व्हावी ही विनंती केली. आणि त्याचप्रमाणे आज ही आदिवासींसाठी जिल्ह्यातून येणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं त्याचा कर्णधार असेल किंवा त्याचे पाठीराखे असतील आमच्या सिद्धिविनायक क्रीडा मंडळाच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे. त्याचबरोबर हे आमची आदिवासी वाडीवरचे लोक असतील गेले अनेक वर्ष ह्या पंचकृषीच्या ज्या क्रीडा स्पर्धा होतात त्याच्यामध्ये ही खेळणारी सगळी मुलं आहेत. आणि प्रत्येक वेळेला प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक ह्या सिद्धिविनायक क्रीडा मंडळाने प्रत्येक वेळेला बक्षीस प्राप्त केलेलं आहे. त्यांना मी धन्यवाद देईन. आणि आज ह्या स्पर्धेसाठी आमचे सहकारी ज्यांनी भगवान नाईक जे प्रशासकीय काम करून सर्व आदिवासी बांधवांना वेळ देण्याचं काम करतात ते भगवानजी नाईक साहेब. त्याचबरोबर ह्या मंडळाचे आधारस्तंभ आदिवासी श्री सिद्धिविनायक क्रीडा मंडळाचे आधारस्तंभ जी रोहिदासजी नाईक यांनाही मी धन्यवाद देतोय. त्याचबरोबर विठ्ठलजी नाईक माझे सहकारी ज्यांचं या ग्राउंडमध्ये प्रत्येक गोष्टीला प्रत्येक टुर्नामेंटला ज्याच्यासाठी नियोजन आयोजन करण्यासाठी जो सहकारी असतो तो आमचा अशोकजी थले. त्याचबरोबर या ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि उपसरपंच ज्यांनी भूमिका बजावली ते माझे सहकारी महेशजी माने जो प्रत्येक तळागाळातील प्रत्येक गोष्टीमध्ये हात पुढे सरसावून उभा राहणारा रवींद्रजी म्हात्रे माझा सहकारी हरेशजी भोईर. आणि या आज ही आपण नाईट टुर्नामेंट करतो. मित्रांनो सर्व आदिवासी बांधवांनी एकदा समजून घ्या मी तुमच्यातलाच एक तळागाळातला माणूस आहे. आज ज्या वेळेला इंटरनॅशनल लाईटवरती म्हणजे फ्लडवरती आपण जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळणार आहात ना यातला अनुभव जाम मोठा आहे. हा अनुभव प्रत्येक ठिकाणावर जिथे जिथे तुम्ही क्रिकेट खेळायला जाल ना तिथे ह्या ग्राउंडचा अनुभव तुम्हाला येईल. आणि अनुभव तो कामाला येईल की आपण नाईट टुर्नामेंट कशा पद्धतीने खेळायला पाहिजे. कारण माझा ध्येय हाच होता की आमचा तळागाळातील जो आदिवासी बांधव करी कपाऱ्यामध्ये राहतात 3 किलोमीटरवरती 2.5-3 किलोमीटरवरती ही आदिवासी वाडी आमची आहे. आणि त्या आदिवासी वाडीवरती 3 किलोमीटर डोंगराच्या भागावरती राहतो. आणि त्यांच्यासाठी आज हे जे ग्राउंड बनलं आहे या ग्रुप ग्रामपंचायतच्या माजी सरपंच दर्शना भोईर त्याचबरोबर उपसरपंच सुजाता माने यांचा सगळ्यांचा आणि सर्व सन्माननीय सदस्य ह्या ग्राउंड बनवण्यासाठी हे माझे व्यासपीठावरती बसलेली रात्रंदिवस मेहनत करणारे. हे जंगल दाट जंगल होतं. मी काहीतरी कोणाला तरी फसवत असताना जंगल होतं. ज्या वेळेला आम्ही ग्राउंड तयार करायला घेतलं ना तेव्हा बरीच लोक हसत होती की ते ग्राउंड कसं होणार तिथे ती त्याची लेवल नाही आहे. ते एका साईडला खूप सारी बाबलीची झाडं आहेत ते ग्राउंड ह्याच्यात बसेलच का. मग ही सगळी व्यासपीठावरची मंडळी एक दिवशी या ग्राउंडवरती आले आणि मग गेले 6 महिने
महिने रात्रंदिवस, म्हणजे रात्री सकाळी जर 9ला आले तर रात्री 9, 9:30, 10ला जायचे. हे आदिवासींना माहिती आहे. रात्रीचे 9-10 वाजेपर्यंत याचा भराव हे खोल होतं, एकदम असं उतार होतं. आज आमच्या आदिवासींसाठी आणि जिल्ह्यातील येणाऱ्या संघांसाठी हे ग्राउंड बनवण्यासाठी मग आमचा रोहिदास नाईक असेल किंवा ही मुलंही या ग्राउंडवरती येत असत आणि बघत असत. आणि आज हे ग्राउंड जेव्हा तयार झालं आणि ज्या वेळेला ह्या जिल्ह्यामध्ये फक्त IPCL व्यतिरिक्त कोणीही इंटरनॅशनलच्या लाईट्स लावलेले नाही आहेत. एक साधी ग्रामपंचायत आणि त्यांच्याबरोबर सहकारी असलेले माझे महेश माने असेल, अशोक असेल, रवींद्र म्हात्रे असेल, हरीश भोईर असेल, आम्ही घेतलेला पुढाकार आणि ह्या इथल्या गावातील पंच असतील किंवा इथल्या ग्रामस्थ असतील, या झिराटपाड्यातल्या लोकांनी सगळ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली आणि आज हे ग्राउंड उभं राहिलं. थोड्या दिवसांनी याच्यावरती तुम्हीही लेदर क्रिकेट याच्यावरती खेळणार आहात. लेदर आज 50,000 रुपयाची टुर्नामेंट, 50,000 रुपयाची टुर्नामेंट नाईट प्रकाश ज्योतामध्ये होत आहे. आम्हाला फार मोठा आनंद आहे. आम्हाला फार मोठा आनंद वाटतोय की इथल्या पंचकृषीतील प्रत्येक खेळाडूला, मग तो तळागाळातील आदिवासी असेल, इतर बांधव असेल, इतर समाजातील माणूस असेल, तो प्रत्येक माणूस या प्रकाश ज्योतामध्ये खेळताना फार मोठा आनंद होतोय. आज मी आमच्या झिराटच्या सर्व आदिवासी बांधवांना सांगा, आपल्यासाठी झालेले हे ग्राउंड जे आहे हे कायम स्वरूपाचं आपल्याला उपलब्ध आहे आणि इथे प्रत्येक वेळेला आपल्या टुर्नामेंट आपल्याला आता याच्यातून काही लेदर खेळणारी पोरं मी बाहेर काढणार आहे आणि लेदर चालू होणार आहे. पुन्हा एकदा आम्हाला बोलवलं, आपण आमचा यथोचित सन्मान सत्कार केला, त्याबद्दल धन्यवाद देतो. हाच विश्वास, हाच प्रेम आमच्यावरती कायम राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघा एकदा जो आपण पाहतोय जिथे नक्कीच पंचांना विनंती असेल मैदानाच्या वरती आता चला लगेचच सामन्याची सुरुवात करून घेऊया. आपण आजच्या दिवसातील पहिला सामना आपण अनुभवतोय. दोन शब्द नक्कीच छोटम शेट याच्याबद्दल म्हणावे लागतील, कारण का जिथे आपण पाहतोय गोरगरीब रयतेची केलेली सुविधा, गोरगरीब रयतेचा केलेला खऱ्या अर्थानं विचार, आणि आपण पाहतोय आजच्या रजनीमध्ये, आजच्या रात्रीमध्ये आज आपण पाहतोय आदिवासी बांधवांच्या पाठीशी अगदी प्रेमाने उभे राहिलेले, आणि नक्कीच छोटम शेट यांचं पुनश्च एकदा करूया धन्यवाद. पंचांचा इशारा येतोय, लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. ओव्हर टू आमचे समालोचक नक्कीच सुयश यांच्याकडे. नक्कीच ऍज अ स्टॅटिस्टिशियन म्हणून पहिला चेंडू मैदानाच्या वरती दिलस्कूप पद्धतीने हा फटका खेळला जातोय. चेंडू चाललाय तिथे वन बाउंड, सीमा रेषेच्या बाहेर येतोय दणदणीत चौकार. ऍज अ स्टॅटिस्टिशियन पहिला चेंडू मैदानाच्या वरती हाफ डन असं म्हटलं जातं. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, 4 धावा लिहिल्या गेल्या. इथे आपल्याला पाहायला गेला तर आपण पाहतोय 4 धावा, पहिलं षटक चालू आहे. 4 षटकांचा सामना, 3 षटक देखील आमच्याकडून देण्यात येईल. सर्व गोलंदाजांनी यांची नोंद देखील घ्यायची आहे. राईट आर्म अराउंड द विकेट, पुनश्च एकदा त्याच क्षेत्रावरती भर देतोय फलंदाज. आता मात्र चेंडू थांबणार नाहीये, चेंडू सीमा रेषा बाहेर येतोय दर्जेदार षटकार. बघा मैदानाच्या वरती पहिले षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक आणि सांघिक संजय आला. संजयचा व्याचा हा चेंडू गुल्लेट स्पॉट वरती टप्पा पडल्याच्या नंतर उंच आकाशामध्ये चेंडू चाललाय. चेंडू तिथे थांबतोय. एक धाव पूर्तता, दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आपण पाहतोय. मैदानाच्या वरती 2 धावा पूर्ण केल्या जातात. येस सर, व्यासपीठावरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सिद्धिविनायक क्रीडा मंडळ आदिवासी समाजच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे आणि नक्कीच प्रमुख अतिथी अर्थातच छोटम शेठ आपली सर्वांची रजा घेत असताना नक्कीच या क्रिकेटच्या स्पर्धेला त्यांनी देखील आपण पाहतो वेळात वेळ काढून वेळ दिला. मैदानाच्या वरती काय घडते मला वाटते पहिला फलंदाज होतोय बाद, जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. कमोडिटी
क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाईल ते म्हणजे रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक चषक. द्वितीय क्रमांक असेल 30,000 रुपये आकर्षक चषक. तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक वैयक्तिक 10,000 रुपये आकर्षक चषक देण्यात येईल. चला, फलंदाजांनी तिथे तयार राहायचं आहे. 3 षटकांसाठी आपण 15 मिनिटांचा अवधी सुद्धा देतोय, याच्याकडे देखील गोलंदाजांनी लक्ष ठेवायचं आहे. मग ही पारितोषिकं कोणाकडून दिली जातात तर माजी समाज कल्याण सभापती अर्थातच सर्वांचे लाडके लोकप्रिय खऱ्या अर्थानं एक व्यक्तिमत्व देवदूत म्हणून ज्यांना आपण पाहतोय, गोरगरीब रयतेने त्यांना पदवी बहाल केली आहे असे सर्वांचे लाडके छोटम शेठ जी यांच्या माध्यमातून ही पारितोषिकं लावली जातात. त्यानंतर आपण पाहतोय सुरेखा सदानंद माने यांच्या स्मरणार्थ जितेश माने यांच्याकडून आपण सर्वोत्कृष्ट खेळाडू चे चषक अर्थातच मॅन ऑफ द सिरीजचं जे चषक आहे, जी ट्रॉफी आहे ती आपल्याला दिली गेली आहे. त्यानंतर आपण पाहतोय आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं या सामन्यातील अर्थातच या स्पर्धेतील सामनावीर म्हणून पारितोषिक आहे ते आपल्याला पाहायला मिळते. अर्थानं कैलासवासी शशिकांत गोपाळ म्हात्रे यांच्या स्मरणार्थ अद्विका संजय म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक सामन्यातील सामनावीर अर्थातच सामन्यातील कोणता खेळाडू सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल त्याला हे चषक देण्यात येईल. त्यानंतर आपण पाहतोय प्रथम क्रमांक ते चतुर्थ क्रमांक पर्यंत ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय, मोठमोठे चषक आहेत, ती सुरेखा सदानंद माने यांच्या स्मरणार्थ जितेश माने यांच्याकडून आपल्याला पुरस्कृत झालेली आहेत. त्यानंतर या क्रिकेटच्या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्थातच मालिकावीर हे पारितोषिक कैलासवासी अनंत कामत यांच्या स्मरणार्थ श्री गिरीश अनंत कामत यांच्याकडून आपल्याला प्राप्त झाला आहे. वळूया मैदानाच्या वरती पारितोषिकांबद्दल सांगितलं जाईल, परंतु हा चेंडू यावेळेचा हा चेंडू राईट आर्म अराउंड विकेट गोलंदाजी केली जाते. यावेळेच्या चेंडूवरती कोणताही मोठा फटका आलेला नाहीये आणि निर्धाव स्वरूपाची सांगता मैदानाच्या वरती होते. आमचे स्टॅटिस्टिशियन मित्र अर्थातच सुयश आम्हाला सांगत असताना पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती 12 धावा लागल्या गेल्यात, एक फलंदाज देखील बाद झालाय. यावेळेचा हा चेंडू कशा प्रकारे फेकला जाणार? स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता, परंतु नाही प्रश्नाचं उत्तर मिळालंय. पहिलं सत्र चालू आहे, शांततेचा काळ चालू आहे. शांततेच्या काळामध्ये जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात मित्रांनो कमी रक्त सांडवावं लागतं. प्रशंसा ही कर्तृत्वाचीच होत असते, नाहीतर सावली सुद्धा माणसापेक्षा मोठी असते. आज मैदानाच्या वरती कर्तृत्व सिद्ध करावं लागणार. गोलंदाजाबद्दल देखील म्हणावं लागेल. गती चांगली आहे, परंतु आता उडवलाय, चेंडू चाललाय, थांबणार नाहीये. चेंडू वन बाउंस सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. सेकंड ओव्हर इन अ प्रोग्रेस फ्रॉम योगेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करण्याचा आपण पाहतोय. मैदानाच्या वरती प्रयत्न प्रामाणिक केला जातोय आणि किंबहुना असं म्हटलं जातं की प्रयत्न प्रामाणिक ठेवला ना मित्रांनो आयुष्यामध्ये तर देव आपल्या पाठीशी नित्य नियमाने उभा असतो. आज मैदानाच्या वरती या वेळेचा हा आपटलेला चेंडू फसवलाय की काय, परंतु मैदानाच्या वरती झेल पकडला जात नाहीये. मैदानाच्या वरती 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेकडे थोड्या उशिरा होईना पाहिलं जाते, परंतु नॉनस्ट्राइक वरच्या फलंदाजानं सांगितलं की नाही थांबायचंय तुला आणि मैदानाच्या वरती 2 धावांवरती समाधान दाखवलं जात आहे. आपण पाहतोय मैदानाच्या वरती
चहू बाजूंचा आनंद घेत असताना छोटम शेठ यांना देखील आपण पाहतोय, किंबहुना आज आदिवासी समाजाच्या पाठीशी कणखरपणे अगदी त्यांचा हात असतो, त्यांचे आशीर्वाद असतात. आज रायगड जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना एकत्रित केलं, आज निर्धार राखला की या समाजातील खेळाडूंसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. मैदानाच्या वरती त्या देखील खेळाडूंना एक मानाचं त्यांचं खऱ्या अर्थानं मैदान प्राप्त करून द्यायचं आहे. आणि नक्कीच पाहिलेलं हे गोड स्वप्न सत्यामध्ये उतरलंय. आज आपण पाहतोय खऱ्या अर्थानं सिद्धिविनायक क्रीडा मंडळ आदिवासी समाज यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य आयोजन देखील केलं जाते. मैदानाच्या वरती काय सांगितलं जाते, दुसऱ्या षटकाच्या अखेरीस एकंदरीत धावफलकावरती धावा 19 अविनाश बॉलिंग ट्रॅक वरती नवीन गोलंदाज आलाय. अविनाशच्या माध्यमातून कशा प्रकारे गोलंदाजी केली जाणार, जिथे पहिला सामना सर्वांच्या भेटीला आलाय, सर्वांच्या गाठीला आलाय. पहिला सामना म्हणजे खऱ्या अर्थानं एक उद्घाटनीय सामना म्हणून याच्याकडे आपण पाहत असतो. राईट आर्म ओव्हर द विकेट बाजू निवडली जाते. लोअर फुलटो स्वरूपाचा हा चेंडू पाठवलाय, फटक्यामध्ये आहे वजन, मिळतील धावा अर्धा डझन. चेंडू सीमारेषा बाहेर येतोय. आणि आपण पाहतोय मैदानाच्या वरती काय घडतंय. या सिटीज एक फलंदाज सुखरूप पोहोचू शकला असता, परंतु नाही सांगितलं. पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने आणि अजून एक फलंदाज जाईल तंबूच्या आश्रयाला आउट. वरंडेपाडा चुकीची दुरुस्ती करतोय. वरंडेपाडा या संघाच्या माध्यमातून नाणेफेकीचा कौल जिंकला गेला आणि मैदानाच्या वरती गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाजी करत असताना प्रामुख्याच्या 2 गोलंदाजांनी चांगली कामगिरी मैदानाच्या वरती अद्यापपर्यंत गेली आहे. तिसरं षटक प्रगतीपदावरती असताना आपण पाहतोय अविनाश फटका बसलाय, अजून एक झेल पकडला जातोय. तू चल में आया अशी परिस्थिती मैदानाच्या वरती फलंदाजाची दिसते. अजून एक फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन. एक संघाच्या रजनीमध्ये निवडला जाणार. फ्लड लाईट्सच्या खाली खेळवले जाणार हे क्रिकेटचे सामने आपण पाहतोय. खोलात टाकलेला हा चेंडू कव्हरच्या दिशेमध्ये खेळला जातोय. तिथे एका धावेची पूर्तता दुसऱ्या धावेसाठी. क्या बात है मित्रांनो, ये खिलाड़ी ने बचपन में कंचिया खेली जरूर होगी. अजून एक फलंदाज तंबूच्या आशा लाडीचे.
सन्माननीय प्रकाशजी ठोंबरे यांना विनंती असेल की व्यासपीठावरती यायचं आहे. कारण का बघा मित्रांनो, या मैदानाच्या साठी प्रचंड मेहनत घेणारा एक व्यक्ती म्हणून यांचं नाव आपण नेहमी घेत असतो. नित्य नियमानं या व्यक्तीकडे पाहिलं जातं आणि आयोजकांनी देखील इच्छा दाखवली की आपला मान सन्मान झाला पाहिजे. आज तुमच्यामुळे आम्हाला हे सामने यशस्वीरित्या खेळता देखील मैदानाच्या वरती येतात आणि या कारणास्तव की काय तुमचा आम्ही करतोय यथोचित मान सन्मान. यायचंय व्यासपीठावरती आणि आपला यथोचित मान सन्मानाचा स्वीकार देखील करायचा आहे. वळूया मैदानाच्या वरती जिथे गोलंदाज पुनश्च एकदा नौका आणला जातोय सर्वेश. हा लोअर फुलटॉस स्वरूपाचा हा चेंडू, गतीचा प्रचंड वापर केला गेला. नौका फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती. अजय आणि विजय, क्या बात आहे, अशी जोडी मैदानाच्या वरती येते. नक्कीच विनंती असेल प्रकाश ठोंबरे, सन्माननीय अजितजी ठोंबरे यांना देखील विनंती असेल की व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपला यथोचित मान सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. बघा मित्रांनो, या सर्व व्यक्तींच्या माध्यमातून किंबहुना जर पाहायला गेलं तर मी नेहमीच म्हणत असतो की मैदानाची सेवा करणाऱ्याचा सन्मान हा झाला गेलाच पाहिजे. कारण का या व्यक्तींच्या माफ करा, या व्यक्तींच्यामुळे आपल्याला हे क्रिकेटच्या सामन्यांचा आनंद घेताना येत असतो आणि त्यांचा देखील आपण पाहतोय कुठेतरी यथोचित मान सन्मान त्यांना देखील मान दिला गेला पाहिजे. कारण का अतिथी देवो भव ही आपली परंपरा आहे आणि त्या परंपरेला कुठेतरी पुढे आणलं जाते. त्या परंपरेवरून कुठेतरी धूळ पुसली जाते आणि या व्यक्तींचा यथोचित मान सन्मान देखील होतोय. वळूया मैदानाच्या वरती. जर्सी क्रमांक 92 बॉलिंग ट्रॅक वरती सजलेला आहे. यावेळेचा हा चेंडू मैदानाच्या वरती नो चेंडूची घोषणा स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय झाली गेली आहे आणि जिथे गोलंदाजाच्या शैलीवरती आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. मैदानाच्या वरती गोलंदाज बाद असेल, यस, गोलंदाजांवरती आता प्रश्नचिन्ह आहे. नौखा गोलंदाज जाणावा लागेल. एकदा धावफलकाकडे वळूया जिथे 28 धावा 4 षटकांचा खेळ चालू असताना मैदानाच्या वरती सन्माननीय अजितजी ठोंबरे यांना देखील विनंती असेल. आपण पाहतोय अजित दादा यायचं आहे आणि आपला यथोचित मान सन्मानाचा स्वीकार तिथे करायचा आहे. अजितजी ठोंबरे यांना देखील आपण करतोय. त्यांचा यथोचित मान सन्मान नक्कीच पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातोय. आज ही नावं आपल्या पाठीशी कणखरपणे मित्रांनो उभी असतात. आज त्यांचा यथोचित मान सन्मान होतोय. अखूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रावरून ट्रॅव्हल सीमारेषेच्या जातोय. हे कार्य कोणाच्या माध्यमातून केलं जात आहे? डीजे मास्टरच्या माध्यमातून केलं जात आहे. या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एक वेगळी मनोरंजकता निर्माण करण्याचं काम कोणाच्या माध्यमातून केलं जात आहे? तर ते डीजे मास्टरच्या माध्यमातून केलं जात आहे आणि आज त्यांची साथ, आज त्यांचं योगदान देखील क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मिळतंय आपल्याला. वळूया मैदानाच्या वरती जिथे नौखा गोलंदाज आपण पाहतोय. सर्वेची जागा भरून काढण्यासाठी संजय आला. संजयची चांगली गोलंदाजी किंबहुना त्याच्यावरती आक्रमण देखील केलं जातंय मैदानाच्या वरती. अखूट टप्प्याचा चेंडू छातीचा घेणारा होता मैदानाच्या वरती. तिथे थोड्या अंशी का होईना मिड विकेट मधून डीप मधून पेट्रोलिंग तिथे चांगलं केलं जातंय. दुसऱ्या धावेसाठी काढत असताना मैदानाच्या वरती फलंदाज तिथे ठरवला जातोय बाद. जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. बघा मैदानाच्या वरती नौका फलंदाज रुपेश आता दाखल झालाय. रुपेशच्या खांद्यावरती देखील संघाचा कर्णधार संघाची जबाबदारी ठेवतोय. मग रुपेश आणि मैदानाच्या वरती
विजय अशी जोडी मैदानाच्या वरती दाखल होत असताना चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. अंतिम षटक आहे. या षटकाला डेथ ओव्हर म्हणून म्हणतो आपण, स्लॉग ओव्हर म्हणून म्हणतो. हाणामारी करण्याचं हे षटकाला आपण म्हणत असतो. या षटकामध्ये हाणामारी केली जाणार का? लोअर फुल्ड स्वरूपाचा चेंडू, चेंडूला कव्हरच्या रिजन मधून डीप च्या क्षेत्रापर्यंत ढकलण्याचा प्रयत्न तिथे केला गेला होता. एक धाव पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न अंगलटी आला होता, परंतु नाही सांगितलं गेलं. एका धावेवरती मित्रांनो बघा मैदानाच्या वरती समाधान देखील दाखवलं गेलं. आयुष्यामध्ये गरजा आहेत ना, गरजा या कधीही पूर्ण होत नसतात. आयुष्यामध्ये समाधानी तुम्हा सर्वांनी राहणं फार आणि फार महत्वाचं असतं. हाती 1 रुपया आला की 5 रुपयांची ओढ असते, हाती 5 रुपये आले की 10 रुपयांची ओढ असते, आणि हेच तर आयुष्य आहे. मैदानाच्या वरती जिथे हा चेंडू फसवा होता, टप्पा पडल्याच्या नंतर अनएक्सपेक्टेड बाउन्स, क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं ना तर जर याला अतिरिक्त उसळीचा चेंडू आपण म्हणत असतो, आणि तो चेंडू मैदानाच्या वरती उपस्थिती लावतोय. 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आपण आपल्याला पाहायला मिळतात, त्या 36 धावा. 37 धावांचा पाठपुरावा कशा प्रकारे केला जाईल, 37 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील, याच्याकडे आता सर्वांचं लक्ष केंद्रित देखील झालंय. मैदानाच्या वरती या 37 धावा बनवत असताना कितपत चेंडूंचा वापर केला जाणार, नक्कीच याचा देखील विचार केला जाईल. तत्पूर्वी थोड्या वेळासाठी किंबहुना वळूया डीजे मास्टरकडे एका आपण पाहतोय गवळणवाडी पेण हा संघ, दोन्ही संघातील कर्णधारांना विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. चला, इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक झालीच पाहिजे या स्पर्धेच्या माध्यमातून, हा देखील नियम सांगितला जातो मित्रांनो. हा वेळ वाचावा असाच आमचा इथे एक प्रयत्न, एक निर्धार असणार आहे. हा वेळ कोणासाठी आहे मित्रांनो? हा वेळ तुमच्यासाठीच आहे. किंबहुना आजच्या रजनीमध्ये एक चांगला वेळ तुमच्यासाठी मिळावा हा आमचा प्रयत्न आहे. चला, मात्रोळी आणि गवळणवाडी पेण, आणि बघा तुम्ही कोणता जर कर्णधार आमच्यापर्यंत उपस्थित झालेला नाहीये, बघा पेण संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत उपस्थित झालेला नाहीये. तुम्ही जर वेळेच्या अभावी उपस्थित नाही राहिलात ना तर जो उपस्थित संघाचा कर्णधार आहे ना त्याला नाणेफेकीचा कौल विजयी म्हणून इथे घोषित केला जाईल. याची देखील दखल मात्रोळी संघाच्या कर्णधाराने घ्यायची आहे. मात्रोळीच्या विरुद्ध आपण पाहतोय गवळणवाडी पेण, या दोन्ही संघांच्या माध्यमातून आजच्या रजनीतील दुसरा सामना आपण अनुभवणार आहोत. मैदानाच्या वरती ॲज ऑफिशियल्स म्हणून राजेश जी कोळी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. आज पेण तालुक्याला बिलॉंग्स करणारा संघ, अर्थातच जर पाहायला गेला तर आदिवासी समाजाचा हा संघ मैदानाच्या वरती दाखल झालाय. त्या संघाचं देखील पुनश्च एकदा करूया सहर्ष स्वागत. अलिबाग नगरी आहे ना, ही खेळाडूंची नगरी आहे. अलिबाग नगरी आहे ही क्रिकेटची नगरी आहे. आणि क्रिकेट म्हणजे काय? सांघिक भावना, जिद्द, चिकाटी. क्रिकेट म्हणजे मैत्रीपूर्ण लढत. क्रिकेट म्हणजे खऱ्या अर्थानं एक
जर पाहायला गेलं तर बनवले गेलेले चांगले संबंध, क्रिकेट म्हणजे जर पाहायला गेलात तर खेळाडू, असं सर्व काही म्हटलं जातं. मैदानाच्यावरती सामना चालू होतोय. 37 धावांचा पाठलाग करण्यासाठी आमच्याशी जोडले गेलेत अर्थातच ॲज अ स्टॅटिस्टिशियन म्हणून अबू. गवळणवाडी पेण हा संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय असा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. पहिला चेंडू मैदानाच्या वरती पडतोय, जिथे पहिल्या चेंडूवरती पहा मित्रांनो कोणतीही धाव जमा केली जात नाहीये. पहिल्या चेंडूवरती काळानं 0 लिहिला असं म्हणावं की काय, कारण का 0 लिहावा लागतोय. 37 धावांचा पाठलाग करायचा, 37 धावा मैदानाच्या वरती बनवायच्या आहेत आणि आपण पाहतोय 37 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील. पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रशांत बॉलिंग ट्रॅक वरती हलक्या हाताने चेंडूला बॅकवर्डच्या रिजन मध्ये फेकण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय एका धावेसाठी. बघा श्री गणेशा झालाय मैदानाच्या वरती. पहिली धाव आली आहे. पहिली धाव येणं फार आणि फार महत्वाचं असतं, कारण का ही धाव आहे ना फलंदाजाचा आत्मविश्वास, कॉन्फिडन्स लेवल असतं ना ते वाढवण्याचं काम देखील मैदानाच्या वरती करत असते आणि ही धाव फार महत्वपूर्ण असते. पहिली धाव आली आहे. प्रशांत ला बॉलिंग ट्रॅक वरती आणलं गेलं. योगेश आणि संजय अशी जोडी आपण पाहतोय, प्रामुख्याची जोडी आहे, फलंदाजी करण्यासाठी दाखल झाली आहे मैदानाच्या वरती. टॅप केला जातोय या चेंडूला. चेंडूवरती मोठा फटका नाही येत आहे आणि या चेंडूवरती देखील कोणतीही धाव जमा केली जात नाहीये. हरकत नाहीये, कारण का त्यांना माहिती आहे फलंदाजांना 37 धावांचं आव्हान आहे. आव्हान काही भलं मोठं नाहीये. एकेरी आणि दुहेरी धावांवरती जर लक्ष केंद्रित केलं, एकेरी आणि दुहेरी धावांवरती भर दिला ना तर सहजरित्या या धावा बनवल्या जाऊ शकतात. परंतु आक्रमकता ही आपल्या अंगात असायला पाहिजे असं देखील स्वतःला सांगावं लागेल. यावेळेचा हा चेंडू राईट आर्म अराउंड विकेट. आहा, यावेळेचा या चेंडूवरती बघा आधुनिक काळाची गरज काय आहे ना, आधुनिक काळाची गरज परिवर्तनीय आहे आणि तेच गती परिवर्तन मैदानाच्या वरती दाखवलं जात आहे. गतीमध्ये केलेला बदलाव आणि फसवलेला फलंदाजांना असं चित्र मैदानाच्या वरती याची देही याची डोहोळा पाहायला मिळते. मग क्रिकेटकडे आधुनिकच्या काळामध्ये कसं पाहिलं जातं याच्यावरती देखील भाष्य केलं जाईल. कुठल्या स्पॉट वरती पडलेला चेंडू छातीचा वेध घेणारा होता. कव्हर पॉइंटच्या रिजन वरती पहिला मासा जाळ्यामध्ये सापडतोय. पहिला फलंदाज बॅक टू द वरती पहिलं षटक पूर्णत्वास नेलं जातंय. एक
धाव मैदानाच्या वरती. म्हणजे काय, जर पाहायला गेलं तर प्रशांतचं कौशल्य, खऱ्या अर्थानं प्रशांतकडे असणारं ती कला, प्रशांतकडे असणारं ते टॅलेंट मैदानाच्या वरती पाहायला मिळालं. एक धाव फक्त खर्च केली आणि हो मी करू शकतो मैदानाच्या वरती, आणि याच्यासाठी मला ओळखलं जातं. दुसरं षटक हाताळण्यासाठी नौका गोलंदाज साहिल बॉलिंग ट्रॅक वरती जर्सी क्रमांक 44 परिधान करून. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, गोलंदाजी करणारा संघ आपण जास्त वेळ घेताय मैदानाच्या वरती. यस, दुसरं षटक चालू होतंय. राईट आर्म राऊंड विकेट. फटका चांगला आहे ऑन साइडच्या दिशेला, पेट्रोलिंग तिथे होणार नाहीये. चेंडू जाईल वन बाउन्स, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. बघा मैदानाच्या वरती जर पाहायला गेलात ना तर अजून एक नियम सांगितला जातोय, जिथे या ओव्हर नंतर आपण त्या नियमाबद्दल म्हणूया, कारण का थोडंसं डिस्क्रिप्शन जास्त द्यावं लागेल, थोडासा वेळ घेणार आहोत आम्ही तुमचा मित्रांनो. या गोलंदाजाकडे जवळून पाहूया. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी साहिल आला, किंबहुना पहिल्या चेंडूवरती चौकार आल्याच्या नंतर दुसरा चेंडू डॉट स्वरूपाचा आला, शून्य लिहिल्या गेल्या. तदनंतरचा येणारा या चेंडूवरती मला वाटते एक धाव पूर्ण केली गेली, किंबहुना जर चांगली गोलंदाजीचा विचार केला तर साहिलकडे नेहमीच पाहिलं जातं. आणि आता धावफलकावरती आपण पाहतोय 6 धावा धावफलकावरती झाल्यात. 6 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी आहे, 37 धावा रोखायच्या आहेत आणि त्या आम्ही रोखल्या जाऊ शकतात आमच्या माध्यमातून. बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल, फटका फसलाय. या फटक्याचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क झाला नाहीये आणि या फटक्यावरती कोणतीही धाव जमा केली जात नाहीये. मैदानाच्या वरती जर पाहायला गेलं तर 37 धावांचा पाठलाग करत असताना जिद्दोजहद मैदानाच्या वरती दाखवली जाते. मैदानाच्या वरती फटका चांगला आलाय अलॉंग द कार्पेट. एका धावेसाठी मैदानाच्या वरती अक्षरशः घाम गाळावा लागतोय. मग कष्ट नाही तर काबाड कष्ट, मेहनत नाही तर जिद्द, चिकाटी, हे सर्व काही मैदानाच्या वरती दाखवलं जाणार का, असा प्रश्न मैदानाच्या वरती आता विचारला गेलाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना साहिलचं हे षटक, चांगली गोलंदाजी पॅव्हेलियन एंड कडून. साहिल खोलात टाकलेला हा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय. 1 बाउन्स 2 बाउन्स, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडूची फेकी झाली आहे. एक धाव पूर्णत्वास, एका धावेवरती समाधान. एका धावेनंतर धावफलकावरती आपण पाहतोय अभिषेक आम्हाला सांगत असताना धावफलक जाऊन पोहोचलंय 8 धावांवरती. ऍट ऑन स्कोरबुक 8 धावा पूर्ण झाल्यात. दुसऱ्या षटकाची पूर्तता झाली आहे. बघा सर्वांसाठी एक सूचना असेल, विनंती असेल की आपला 10 संघांचा खऱ्या अर्थाने ही पहिली फेरी आहे. मग 10 संघांमधून 5 संघ जे विजेते घोषित केले जातील. मग 5 संघांमधून लॉट्स कसा पाडावा, तर 5 संघांमधून आपण 4 संघ निवडणार आहोत आणि 5व्या संघ, एका संघाला अर्थातच सुविधा दिली जाईल, खऱ्या अर्थानं बाय स्वरूपाची आपण पाहतोय. कोणाला दिली जाईल तर ज्या संघाची धावसंख्या सर्वाधिक असेल त्या संघाला आपण पाहतोय बाय देणार आहोत. तदनंतर आपल्याला 4 संघांमधून 2 संघ मिळतील. खाली राहिलेला अजून एक संघ असेल म्हणजे एकंदरीत 3 संघ मिळतील. 3 संघांमधून आपण पाहतोय आपल्याला कोणत्या तरी एका संघाला पुढे न्यायचं आहे. मग तो संघ कोणता पुढे जाणार, तर त्या 3 संघांमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या वरती धावचित स्वरूपामध्ये धावा पूर्ण करण्याचा देखील प्रयत्न केला जाईल आणि त्या माध्यमातून त्या संघांमधून एक संघ निवडला जाईल बायच्या स्वरूपामध्ये. अशा स्वरूपाची नियमावली राखली जाते. मैदानाच्या वरती चांगला फटका, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतोय, षटकार. डीजे
मस्त ट्रेंडिंग सॉंग्स वाजवतोय, याच्यात तीळ मात्र शंका नसणार आहे. चांगली गाण्यांची मनोरंजन देखील पाहायला मिळते मैदानाच्या मध्ये. राईट मोर द विकेट, लिडिंग एज फलंदाज आता जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. आउट. कम ऑन. धावा, अजूनही 23 धावांची गरज असताना मैदानाच्या वरती काय घडतंय? घाई, गडबड, घोटाळा. परंतु आपण पाहतोय नशिबा पुढे कोणाचं चालतं. मैदानाच्या वरती एकही धाव बनवली नसती गेली, परंतु आता मैदानाच्या वरती जर तर इफ अँड एल्स उपस्थिती लावत असताना हा सामना आपण पाहतोय. 2 धावा घेतल्या गेल्यात. 2 धावांच्या मध्ये धावफलकावरती 16 धावा. 16 धावा म्हणजे अजूनही 21 धावांची गरज आहे. क्रिकेटने काय दिलंय? क्रिकेटने आपल्याला सर्वोत्कृष्ट खेळाडू दिले. क्रिकेटने आपल्याला काय दिलंय? क्रिकेटने 12 वर्षाच्या खेळाडूला आपण पाहतोय IPLच्या 2025च्या लिलावामध्ये करोडपती सुद्धा अबू बनवलंय. क्रिकेटने काय दिलंय? क्रिकेट एक टेनिस क्रिकेटपटूला KKRच्या खेम्यामध्ये देखील घेऊन गेलाय. आपण ऑन स्क्रीन असेल इंस्टाग्राम वरती त्याच्या रील्स देखील पाहिल्या. करण अंबालाला आपण पाहिलं KKR मध्ये ऍज अ नेट बॉलर म्हणून. आज आपण अभिषेक कुमार दालहोरला सुद्धा पाहतोय. याबद्दल देखील चर्चा केली जाईल. या गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुलटॉस स्वरूपाचा हा चेंडू फॉरवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं जातोय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी करेल तिथपर्यंत 2 धावांची पूर्तता मैदानाच्या वरती. तिसरी धाव मैदानाच्या वरती पूर्ण देखील केली गेली आहे. डोळ्याचं पापणं लावताय ना लावताय तिथे मैदानाच्या वरती खेळाडूंनी सांगितलं की आमची भूक आहे ना ही 2 धावांपुरती नाहीये. तिसरी धाव सुद्धा आम्हाला घ्यायची होती. 3 धावा पूर्ण झाल्यात. धावफलकावरती एकंदरीत धावसंख्या झाली आहे 19 धावा. आता जर पाहायला गेलं तर 18 धावांची गरज आहे. 18 धावांची गरज असताना हा सामना आपण पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती. आता हे रोशनचं षटक आहे. हे महागडं ठरणार का? रोशन राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. फटका चांगला आलाय. फटक्यामध्ये ताकद आहे का? प्रश्न विचारला जातोय. नाही प्रश्नाचं उत्तर. फलंदाज सापडतोय जाळ्यामध्ये. जावं लागेल तंबूच्या. बघा मैदानाच्या वरती डीजे मास्टर सुद्धा गाणं वाजवतोय आणि तो देखील बोलतोय की जो राम का नाही वो किसी काम का नाही. मैदानाच्या वरती याबद्दल देखील म्हटलं जाईल, परंतु गोलंदाज काय सांगतोय? माझ्या गोलंदाजीची चर्चा मैदानाच्या वरती आता तुम्हाला देखील करावी लागेल, कारण का निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या वरती उपस्थिती लावतोय. निर्धाव चेंडूच्या अखेरीस धावफलकावरती एकदा वळूया. धावा पाहायला मिळतात त्या म्हणजे 19 धावा. 19 धावा धावफलकावरती. शेवटचे येणारे मला वाटते 6 चेंडू असतील. 6 चेंडूंवरती धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 18 धावा. 18 धावा बनवायच्या आहेत. 6 चेंडूंवरती या 18 धावा बनवल्या जाणार की 18 धावा रोखल्या जाणार याच्याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या गेल्यात.
सर्वांचं लक्ष देखील केंद्रित झालंय. रामनवमीचा सण आपण सर्वांनी अनुभवला. हिंदू धर्मामध्ये या सणाला प्रचंड आणि प्रचंड महत्त्व दिलं जातं की जो सण आहे भगवान विष्णूचा 7वा अवतार अर्थात श्रीरामाचा जन्म उत्सव म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मामध्ये या सणाला महत्त्व आहे. अखंड भारत देशामध्ये आणि भारत देशाच्या बाहेर सुद्धा हा सण साजरा केला जातो. या सणाबद्दल देखील म्हटलं जाईल कारण का आपण पाहतोय देवामुळे सर्व काही चाललं जातं पृथ्वी तलावरती असं देखील म्हटलं जातं. हिंदू धर्माचा विचार केला तर 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या देवांबद्दल देखील म्हटलं जातं. आणि मैदानाच्या वरती वळूया थोड्या अंशी कळूया क्रिकेटची देखील तिथे चर्चा करूया. 6 चेंडू जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. या 18 धावा बनवल्या जाणार की 18 धावा रोखल्या जाणार. षटकातील पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. उलट स्वरूपाचा चेंडू फेकलाय फॉरवर्ड डिप स्क्वेअर क्षेत्रावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. दर्जात्मक उंची ही पंचांना कमरेच्या खाली सापडली. किंबहुना या वर्षीच्या IPLच्या हंगामाकडे आपण जर पाहिलं ना तर प्रत्येक खेळाडूची उंची मोजली गेली आहे तिथे. आणि तो खेळाडू मैदानाच्या वरती दाखल झाल्याच्या नंतर त्याच्या कमरेच्या खाली जर चेंडू फेकला आढळला गेला तर आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी म्हणून सांगितलं जातं. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार झाला होता. हरकत नाहीये. माझ्याकडे गोलंदाजी आहे, माझ्याकडे क्षमता आहे, माझ्याकडे अनुभव आहे, माझ्याकडे व्हेरिएशन आहे, माझ्याकडे बदलाव करण्याची क्षमता आहे. सर्वांच्या जोडीने मी गोलंदाजी करू शकतो. दुसरा चेंडू फेकला आणि त्यानं सर्व काही सांगितलं. मैदानाच्या वरती निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील येऊ शकतो. आता येणारे 4 चेंडू मैदानाच्या वरती 12 धावांची गरज आहे. 4 चेंडू 12 धावा. फटका फसलाय, फटका अंगलठी आलाय. एक झेल सोपा पकडला जातोय. अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हलियन. कम ऑन डीजे. बकासूर अर्थातच सर्वांचा लाडका सरपंच बैलाबद्दल गाणं वाजवलं. मग या बैलाच्या माध्यमातून सांगायचं झालं ना तर इस्रायल देशाचा कॉल आला होता. संघ अर्थातच त्या बैलाच्या मालकाला 3 कोटीची बोली सुद्धा लगावली गेली. अर्थात हा बैल एवढा पळतो काय ना त्याच्या रक्तावरती आपण पाहतोय तिथे जर आपण पाहतोय प्रयोग करायचे होते परंतु बैल मालकांनी सांगितलं की नाही आम्ही हा बैल देणार नाही तुम्हाला. तुम्ही किती रुपयांची बोली लावा आमचा हा बैल तुम्हाला मिळणार नाहीये. आणि हे टॅलेंट आहे हे फक्त कुठे असू शकतं तर हे फक्त भारतातच असू शकतं. आज आपण पाहतोय नंदीवरती प्रचंड प्रेम दाखवलं जाते. ओळीया मैदानाच्या वरती राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज असताना यावेळेचा हा चेंडू पंचांचा इशारा आलाय तो म्हणजेच अवांतर चेंडूचा 1 धाव अतिरिक्त स्वरूपाची घेतली जाते. एका धावेनुसार फलकावरती 26 धावा. आता येणारे मला वाटते 4 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना हा सामना सर्वांच्या भेटीला आलाय. मग या 11 धावा बनवल्या जाणार की या 11 धावा रोखल्या जाणार याच्यावरती देखील आता आपल्याला भाष्य करावं लागेल. कारण का 11 धावा बनवल्या तर सहजरित्या बनवल्या जाऊ शकतात परंतु हा गोलंदाज हा बनवून देणार नाहीये मी म्हणेन. कारण का या प्रकारचा चेंडू जर तुम्ही पाहायला गेलात ना तर या चेंडूवरती एकच फटका खेळवला जाऊ शकतो तो म्हणजे हेलिकॉप्टर स्ट्रोक. आणि तो खेळण्यासाठी मनगटामध्ये ताकद असायला हवी मित्रांनो. परंतु एका धावेवरती समाधान. येणारे 3 चेंडू
10 धावांची आवश्यकता, या 10 धावा बनवल्या जाणार की या 10 धावा रोखल्या जाणार याच्याकडे देखील आता सर्वांच्या नजरा लागल्या गेल्यात. कारण का आजच्या रजनीतील पहिला सामना आहे. पहिला सामना म्हणजे अर्थातच सर्वाधिक लोकप्रिय सामना असतो. मैदानाच्या वरती काय घडलंय, मैदानाच्या वरती आता उपस्थिती कोण लावतं माहितीये, मैदानाच्या वरती उपस्थिती, दबाव, दडपण, प्रेशर, अर्थातच बीमरची घोषणा होते. एव्हरी बीमर इज इक्वल टू फ्री हिट. पाण्याची पूर्तता मैदानाच्या वरती. चला मित्रांनो, लगेच पाणी घेऊन जायचंय, लगेच. नो प्लस वन, अर्थातच 1+1 अशा 2 स्वरूपाच्या धावा येतात. मैदानाच्या वरती थोड्या अंशी का होईना खेळाडू दुखापतग्रस्त आपल्याला पाहायला मिळाला होता. चेंडूने कुठेतरी त्याच्या शरीराचा वेध घेतला आणि ईश्वरचरणीच प्रार्थना असेल की तो सुखरूप असावा. आणि यस, ऑल इज वेल असं सांगितलं जातंय. मैदानाच्या वरती आता इक्वेशन दोन चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता, म्हणजे कंपल्सरी चेजिंग या स्पर्धेचा नियम सांगितला जातोय. कंपल्सरी चेजिंग म्हणजे 8 धाव्या या बनवाव्याच लागतील आणि 8 धावा बनवल्या नाही गेल्या, सामना बरोबरीमध्ये सुटला ना, तर गोलंदाजी करणारा संघ आहे ना त्याला आपण पाहतोय मैदानाच्या वरती विजयी ठरवणार आहोत. आणि या माध्यमातून घेतले जाणारे हे निर्णय हे आधुनिक क्रिकेट आहे. हे क्रिकेट खूप काही शिकवून जातं. हे क्रिकेट शिस्त शिकवून जातं. हे क्रिकेट जिद्द शिकवून जातं. हे क्रिकेट चिकाटी शिकवून जातं. हे क्रिकेट आहे ना, हे क्रिकेट सांघिक भावना सुद्धा शिकवून जातं. आज आपले असणारे मित्र, आज त्यांच्या विरोधी खेळायचं आहे मैदानाच्या वरती आणि नेहमीच 2 चेंडू आणि 8 धावांची गरज. 2 चेंडू 8 धावा, सामना चालू करायचा आहे. चला, यावेळेचा हा चेंडू मैदानाच्या वरती पुनश्च एकदा ऑफस्टिकच्या बाहेर फेकला जातोय. म्हणजे गोलंदाज काय सांगतोय माहितीये की फ्री हिट कंटिन्यू असणार आहे आणि यावेळेच्या या चेंडूवरून तुम्हाला 1 धाव कमी करावी लागेल. म्हणजे येणारे 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता मैदानाच्या वरती तिथे दाखवली जाते. या 7 धाव्या म्हणजे एक मोठा येणार का असं देखील विचारलं जातंय. मग एक मोठा आला तर एका चेंडूवरती 1 धाव शिल्लक राहील. परंतु जर तर हे किंबहुना या क्रिकेटच्या सामन्याकडे जर पाहायला गेलं ना, हे फक्त शोकांतिकेसाठी असं म्हणावं की काय, कारण का गोलंदाजीची देखील तेवढीच प्रशंसा करावी लागेल. चांगली गोलंदाजी करतोय. उलट स्वरूपाचा चेंडू फटका फसलाय. चेंडू चाललाय थर्ड मॅनच्या रिजन पर्यंत. तिथे एका धावेची पूर्तता, दुसरी धावेसाठी प्रयत्न, दुसरी धाव पूर्णत्वास नेली जातीये. मैदानाच्या वरती तिसरी धाव पूर्ण केली जाणार का? नॉन स्ट्रायकिंग एंड वरती होतोय फलंदाज, तिथे ठरतोय बाद. जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. कम ऑन डीजे. मास्टर, डीजे मास्टर सुद्धा सांगतो की प्रत्येक बैलाबद्दल सांगत राहा. आता मथुरची चर्चा करावी लागेल, परंतु नाही. सामना आता मैदानाच्या वरती येऊन ठेपलाय तो म्हणजेच 1 चेंडू आणि 5 धावा कंपल्सरी असतील. मग या 5 धावा बनवल्या जाणार की या 5 धावा रोखल्या जाणार याच्याकडे देखील आता सर्वांचं लक्ष केंद्रित झालंय. मग एक मोठा येणार का? आणि हो, तो मारावाच लागेल मैदानाच्या वरती. जर हा सामना फलंदाजांना जिंकायचा असेल आणि मैदानाच्या वरती गोलंदाजाचा सामना जिंकायचा असतील तर 5 धावा वाचवाव्या लागतील. परंतु काय घडलंय मैदानाच्या वरती? मोठा ब्लास्ट, फटाका, स्वीट साऊंड, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रावरून सीमारेषा बाहेर, षटकार. कम ऑन डीजे, सेलिब्रेशन.
चला, मात्रोळी संघाचा कर्णधार आणि पेण संघाचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचायचा आहे मित्रांनो. योगेश पर्यंत पोहोचायचं आहे. तिथे योगेशची भेट घ्यायची आहे. आणि त्यानंतर वेळोशी संघाचा कर्णधार आणि पात्रुदेवी संघाचा देखील कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचायचा आहे. योगेश सोबत तिथे संपर्क करायचा आहे. चला लवकर मैदानाच्या वरती यानंतर चा सामना आपण पाहतोय. मला वाटते गवळणवाडी पेण या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. बघा, मैदानाच्या वरती पहिला सामना झाला. पहिला सामना येऊन ठेवला तो म्हणजे 1 चेंडू आणि 5 धावा. मग या सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू कोण हा प्रश्न देखील विचारला गेला आणि प्रश्नाचं उत्तर सोपं सापडलं. ते म्हणजे एका चेंडूवरती 6